नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक वेगळा तांत्रिक, कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्न घेऊन आलेलो आहे. काय असं माहिती का, बातम्या आपण ऐकतो, सोडून देतो. त्यातलं कितपत गांभीर्य घेतो. दोन माणसं कोणतरी एकमेकाशी भांडतायत, पण ठीक आहे, तावातावाने भांडतायत, शिव्या देत असतील, लगेच आपण कान टाऊ करतो. पण कधी कधी ते एकमेकाची कॉलर पकडतात, केस पकडतात, मारामारी, गुद्देगुद्दी सुरू होते. मग जितका एक 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 पाऊल पुढे जातं, तसं तसं आपलं लक्ष अधिक थांबतं आणि आपण काळजीपूर्वक त्यांच्याकडे बघायला लागतो. त्यामुळे बातमीमध्ये सनसनाटी मुद्दाम निर्माण केली जाते, कारण आपण त्या बातमीकडे लक्ष द्यावं. खरोखरच गुद्दागुद्दी झालेली नसते, एकमेकांना शिव्या पण दिलेल्या नसतात, पण हल्ला बोल, भडकले, कडाडले असे शब्द वापरतात. त्या समोरचा माणूस पादलेला सुद्धा नसतो. पादल्यावर जसा फुस आवाज येतो, त्यापेक्षा अधिक तो व्यक्ती काही बोललेला नसतो, पण बातमीचं हेडिंग काय, अमुक तमुक कडाडले, त्यांची ठोक धडाडली, वगैरे वगैरे, म्हणजे 10-12 किल्ले आपोआपच पडून जातात. असो, सांगण्याचा हेतू असा की बातमी आपण गंभीरपणे ऐकत नाही, याचा फायदा घेऊन अशी शीर्षक, अशा बातम्या रंगवल्या जातात. वास्तविकता वेगळी असते आणि कधीही आपल्याला कळतेच असं नाही. उदाहरणार्थ, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले, भाजपने फोडले, शिंदेच्या बँकेत जमा केले, वगैरे वगैरे बातम्या तुम्ही गेल्या महिन्याभरात ऐकलेल्या आहेत. ऑपरेशन टायगर, कधी ऑपरेशन लोटस, ऑपरेशन तुतारी, हे शब्द ऐकून आता आपल्याला त्याचा अर्थ कळेन असं झालेलं. अशा पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन सुरू झालंय आणि ते अधिवेशन सुरू होत असताना जे 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 2/3 आकड्याचा आधार घेत शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये किंवा अधिकृत शिवसेनेमध्ये ज्यांनी आपला गट विलीन करून घेतला, तसा त्यांना तो अधिकारच नाही आणि त्यांना विलीन करण्याला त्यांच्या मान्यता देणं हे आपल्याला मान्य नाही किंवा कायदेशीररित्या आणि घटनात्मक दृष्ट्या ते मान्य करता येणार नाही, असा दावा करत उरलेल्या 3 पैकी एक उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत हे धावत धावत सुप्रीम कोर्टात गेले आणि त्याची बातमी मला बघायला मिळाली. सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांनी, अरविंद सावंतांनी असा दावा केला की जे 6 लोक खासदार उबाठा सेनेचे हे शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यांनी आपल्याला तिथे विलीन करून घेतलं, तर त्याला एका पक्षाची दुसऱ्या पक्षामध्ये विलीन अशी भूमिका म्हणता येणार नाही. कारण 10वे शेड्यूल आणि पक्षांतराचा जो कायदा आहे त्यानुसार असं विलिनीकरण होऊ शकत नाही, त्याला कायद्याची मान्यता नाही, वगैरे वगैरे. पण मला एक गोष्ट आठवते, ज्या वेळेला मुळातच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं 4 वर्षापूर्वी 2022 मध्ये, आणि 56 पैकी 40 खासदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते, त्यावेळेला त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल, स्वतंत्र गट म्हणून मान्यता देता येणार नाही, अशी भूमिका तावातावाने वेगवेगळ्या चॅनेलवर अरविंद सावंतच मांडत होते. जे अरविंद सावंत आज सुप्रीम कोर्टात धाव घेऊन 10वे परिशिष्ट आणि पक्षांतर कायद्याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत, तेव्हा ते सुप्रीम कोर्टात गेलेले नव्हते, ते वेगवेगळ्या चॅनेलवर जात होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की शिंदे यांना स्वतंत्र गट म्हणून राहता येणार नाही, त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. आणि मला आठवतं त्यानंतर एक अशी चर्चा सुरू झाली होती की बच्चू कडू नावाचे जे अपक्ष आमदार गणले जात होते तेव्हा, जे आता अलीकडे शिंदे सेनेमध्ये विलीन झालेले आहेत, अशा बच्चू कडूंचा एक प्रहार नावाचा पक्ष आहे
त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे 40 आमदारासकट विलीन होऊ शकतात, पण ते स्वतंत्र गट म्हणून विधानसभेत बसू शकत नाहीत. आणि ही भूमिका जे जे कोणी अधिकृत शिवसेनेचे प्रवक्ते तेव्हा होते मांडत होते, त्यामध्ये आघाडीवर अरविंद सावंतच होते. पण तेच अरविंद सावंत आता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटखटवायला गेलेत आणि ते म्हणतात अशा रीतीने 2/3 म्हणून विलीन होऊन त्याला कायदेशीर किंवा घटनात्मक मान्यता असू शकत नाही. किती अजब आहे गोष्ट बघा. पण आपण ऐकतो आणि विसरून जातो. किती लोकांच्या लक्षात राहतं, किती लोक ती बातमी म्हणून समजून घेतात, किती लोक ती घटना घडली आहे त्या घटनेचा आशय समजून घेतात. हा मला पडणारा प्रश्न आहे मित्रांनो. त्यामुळे बडबड 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 चालू असते, आपण ऐकतो आणि पाठ फिरवतो. असो, आज मी हा विषय घेऊन एवढ्यासाठी आलोय की सुप्रीम कोर्टाने अरविंद सावंत यांचा जो काय म्हणणं आहे ते दाखल करून घेतलं आणि त्याच्यावर 14 दिवसानंतर सुनावणी होईल म्हणून सांगितलं. आता गंमत लक्षात घ्या, वाटायला ही सगळी गोष्ट सोपी आहे. त्यावेळेला ते काय बोलले ते सोडा, आता ते प्रत्यक्ष कोर्टात गेलेले. तेव्हा ते चॅनेलवर बोलत होते आणि चॅनेल म्हणजे मीडिया ट्रायल असते, ती खरी खरी कोर्टाची सुनावणी नसते वगैरे वगैरे. मला मान्य, मी फक्त आठवण करून देण्यासाठी सांगितलं की सावंत तेव्हा काय बोलत होते आणि आज काय बोलते. मुद्दा माझा वेगळा आहे, त्यानंतर बरंच काय काय घडलं. एकनाथ शिंदे यांनी पक्ष त्याग केलाय, पक्ष फोडलाय वगैरे वगैरे आरोप झाले आणि हा विषय निवडणूक आयोगाकडे गेला होता, सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा गेला होता. निवडणूक आयोगाने बऱ्याच गोष्टी ऐकल्या, तपासल्या आणि मग एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट म्हणून नाही तर खरी शिवसेना म्हणून मान्यता देऊन टाकली. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. सावंत म्हणाले त्याप्रमाणे तेव्हाच भाजपमध्ये किंवा अगदी मनसेमध्ये किंवा प्रहार नावाच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे त्या 40 आमदारांना घेऊन गेले असे तर ओरिजिनल शिवसेना जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होती ती इंटॅक्ट राहिली असती. पण तसं झालं नाही. तसं झालं नाही. एकनाथ शिंदे यांनी दावा केला की आम्ही 40 आमदार म्हणजेच ओरिजिनल शिवसेना आहोत आणि आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, तर पक्षाचं जे सर्वोच्च नेतृत्व म्हणून मिरवत होते उद्धव ठाकरे त्यांचं नेतृत्व झुगारलेलं आहे, बाकी आम्ही शिवसेना आहोत. आणि मग त्यासाठी आवश्यक ते युक्तिवाद झाले, कागदपत्र सादर केली आणि ती सगळी तपासल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ओरिजिनल शिवसेना म्हणून मान्यता दिली. नावासकट निवडणूक चिन्ह पण आज एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, जे धनुष्यबाण नावाचं किंवा आकाराचं चिन्ह आहे. आता गंमत अशी आहे की त्यानंतर तो गट आहे की काय आहे त्याच्यावर परत महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्विचर्वण झालं होतं. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर हा विषय आला होता आणि ते सुनावणी दीर्घकाळ करत नाही म्हणून तक्रार केल्यानंतर रिझनेबल टाइम मध्ये त्यांनी तो विषय निकालात काढावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही शिवसेनेमध्ये कोणालाही अपात्र ठरवलं नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्या काळात मुख्यमंत्री राहिले, निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री झाले. पण पुढील काळामध्ये निवडणूक आयोगाने जो एकनाथ शिंदे यांच्या गटाला ओरिजिनल शिवसेना म्हणून मान्यता दिली त्याला उद्धव ठाकरे यांच्या गटाने अधिकृतपणे सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं होतं. त्याविषयीची सुनावणी अजूनपर्यंत होऊ शकलेली नाही आणि ती होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचाच पक्ष अधिकृतरित्या शिवसेना म्हणून मानला जातो आणि मानला गेला पाहिजे. कागदोपत्री तरी तशीच नोंद होत असते. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुद्धा मिंदे यांची जी शिवसेना आहे ती ओरिजिनल शिवसेना आहे असं म्हणूनच निवडणुकीला आणि सगळ्या राजकीय व्यवहारांना सामोरं जावं लागतं. हे मी तुम्हाला मित्रांनो एवढ्यासाठी समजावतोय की आज
उरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले 6 खासदार त्या अधिकृत शिवसेनेत गेलेत, तर ती शिवसेनाच नाही, किंबहुना तो पक्षच नाही, हा दावा उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात केला गेलेला आहे आणि त्याच्यावरची सुनावणी चालू आहे, सरकलेली नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजेच ओरिजिनल शिवसेना आहे, हे आजचं सत्य आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ते फेटाळून लावत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ओरिजिनल आहे. पण ती नसून आम्ही ओरिजिनल आहोत असा दावा जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सुप्रीम कोर्टाकडे केला जातो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरेंना शिवसेना फुटली, तुटली, विभागली गेली हे सुद्धा मान्य नाही. आणि त्यामुळे शिवसेनेच्या नावाचे 2 पक्ष असले तरी त्या 2 पक्षातला कोण कुठे आहे याला महत्व उद्धव ठाकरेंच्या बाजूने उरत नाही. सगळी मिळून शिवसेना अखंड आहे. शिंदेचा गट बाजूला झालाय, तो पक्ष नाही, असाच दावा आहे ना. उद्धव ठाकरे यांची सुप्रीम कोर्टात निकाल न लागलेली जी केस आहे, त्या केसचा मुद्दा काय आहे? शिवसेना फुटलेली नाही, ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत. शिंदे हा पक्ष नाही, शिंदे हा गट आहे. आता गंमत अशी आहे की अरविंद सावंत यांनी जो दावा केलाय की हे दुसऱ्या पक्षात विलीन झाले, असं ते करूच शकत नाहीत, हे सांगताना किंवा तो दावा करताना अरविंद सावंतांना एका गोष्टीची आठवण आहे का, की ज्या पक्षात 6 खासदार विलीन झाले असं म्हटलं जातंय, तो पक्षच नाही, हा तुमचाच दावा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जो उद्धव ठाकरेंचा दावा पडून आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या गटाला एक पक्ष म्हणून त्यांनी मान्यता दिलेली नाही. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट वगैरे काय म्हणतात सोडून द्या. एका बाजूला उद्धव ठाकरे म्हणतात एकनाथ शिंदे यांचा जो काही गट आहे तो गट आहे, तो पक्ष नाही. आणि त्यांच्याच पक्षाच्या उरलेल्या 3 पैकी 1 खासदार सुप्रीम कोर्टात जाऊन सांगतो की आमचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या पक्षात गेले. याचा अर्थ अरविंद सावंत हे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नावाचा पक्ष जो आहे, ज्याचं निशाण धनुष्यबाण आहे, तो एक पक्ष आहे याला मान्यता देतात का? आणि ती देत असतील, त्यांचा दावा जो असेल की एकनाथ शिंदेच्या पक्षात गेले, तर एकनाथ शिंदेचा पक्ष आहे याला अरविंद सावंत आपल्या नव्या याचिकेतून मान्यता देतात असा अर्थ होतो. आणि त्यामुळे उद्या जेव्हा या 14 दिवसानंतर जेव्हा कधी सुनावणी सुरू होईल, तेव्हा हा प्रश्न शिंदेचे वकील किंवा सरकारी वकील किंवा निवडणूक आयोगाचे वकील हा मुद्दा उपस्थित करतील. ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या पक्षातर्फे याच सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे हा पक्ष नसल्याचा दावा आहे आणि तुम्ही म्हणता शिंदे यांच्या पक्षात आमचे 3 खासदार गेले. तर शिंदे यांचा गट आहे की पक्ष आहे याचा आधी खुलासा करा. मग अरविंद सावंत कुठला खुलासा करणार आहेत? उद्धव ठाकरे काय म्हणायचं ते म्हणतील, आमचे पक्ष प्रमुख काय म्हणायचं ते म्हणतील, कसलेही दावे करतील, पण मला एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे आणि त्या पक्षात आमचे 6 खासदार गेले हे चूक आहे म्हणायचंय. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यात बेबनाव आहे का? दोघांची शिंदेच्या पक्षाबद्दल किंवा गटाबद्दल जी भूमिका आहे ती भिन्न भिन्न आहे का, याचा खुलासा करावा लागेल. कारण अरविंद सावंत ज्या पद्धतीत अर्ज घेऊन गेलेत, सुनावणी कधी व्हायची ती होईल. पण युक्तिवादासाठी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की अरविंद सावंत यांची याचिका एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नावाचा राजकीय पक्ष आहे हे मान्य करतात. अन्यथा हे 6 खासदार सांगू शकतात आम्ही शिवसेनेचेच आहोत आणि शिवसेना हा पक्ष डिस्प्युटेड आहे. एक नेता उद्धव ठाकरे, दुसरे एकनाथ शिंदे आहेत. आम्ही या गटातून त्या गटात आलो, पक्ष एकच आहे. पक्षात 2 गट आहेत आणि कुठला गट अधिकृत आणि कुठला गट अनधिकृत हे अजून सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं नाही, कारण त्याची सुनावणीच पूर्ण होत नाहीये. आणि त्यामुळे जर सुनावणी पूर्ण झाली नाही म्हणून उद्धव ठाकरे किंवा अरविंद सावंत हे जर
शिवसेना गट, एकनाथ शिंदे गट हाच शिवसेना पक्ष मान्य करत असेल तर आम्ही पक्षांतर केलंय कुठे? आम्ही त्या गटात बसत होतो, आता आम्ही या गटात बसतो, एवढंच आम्ही लोकसभेच्या सभापतींना कळवलं आणि त्यांनी आमचा दावा स्वीकारला. आम्ही शिवसेनेतून शिवसेनेत आलो, शिवसेना अ गटातून शिवसेना ब गटात आलो. कारण शिवसेना अधिकृत कुठची याचा अजून निकाल लागलेला नाही. हा, पण दरम्यान एक गडबड होऊन गेली. अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टाची धाव घेतली आहे आणि हा जो अर्ज केलेला आहे त्यामुळे अरविंद सावंत यांनी तरी एकनाथ शिंदे यांना अधिकृत शिवसेना म्हणून मान्य केलंय आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा शिवसेनेपेक्षा कुठला तरी वेगळा आहे आणि त्यातले 6 खासदार कुठले हे स्वतः अरविंद सावंत मान्य करत आहे. त्यामुळे हा खुलासा अरविंद सावंतांकडून कुणी पत्रकारांनी जमलं तर घ्यावा की एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणजे शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष म्हणून तुम्ही मानता का, की एकनाथ शिंदे हा शिवसेनेतला एक गट आहे असं मान्य करता? हे ठरवा. घटनात्मक मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी एक म्हणून ठेवलंय, कायदा गाढव असतो. आपल्या मागच्या पिढ्यांनी एक म्हण तयार करून ठेवली, कायदा गाढव असतो. आणि दुसरी म्हण अशी आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण हे शहाणपण हे उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या सहकार्यांना कधी येणार आहे माहित नाही. पण दरम्यान अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे आणि त्याविषयी निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय, तो कसा योग्य आहे याला आधार मिळतो, जो उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये वापरला जाऊ शकतो. याकडे लक्ष वेधायचं म्हणून व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.